आपके सामने ला गया है। आयोजक जय हनुमान चषक सन 2024 क्रिकेटचा महारण संग्राम आपण पाहतोय। अक्षरशः प्रत्येक जण आज मात्र आनंदाने प्रफुल्लित आणि हुरळून गेला असेल। आताच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला ज्यांनी चतुर्थ पारितोषिक दिलं रोख कॅश प्राइज 10,000 मान्य श्री संदीप टोळे साहेब यांच्या शुभ हस्ते अनिलला मात्र अगोदरच्या मॅचचा हा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार वितरण करण्यात येतोय। विनंती असेल सचिन, विनंती असेल आपल्याला ही सचिन मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित व्हायचं आहे। एक धाव घेतले त्रिगणेच्या झालाय। यावेळेस कडवा आव्हान असेल, बाउन्सर हाताळला होता, खरंच तिखट आणि चावट असा बाउन्सर। काय गोलंदाजी राहिले, सुरेख असा चेंडू हाताळला गेला। राजला मात्र काही समजलं नाही। केन विल्यम्स सारखं देखणं रूप असणारा राज, अगदी ऍक्टिव्ह असणारा प्लेयर आहे। यावेळेला पहा बॅकफुट वरती गेले, बॅकफुट पॉवर पंच, 1 बाउन्स 2 बाउन्स आउट ऑफ द पार्क, दुसरा बाउन्स इनटू द फॅन्स, आलाय खणखणीत चौकार। चांगला प्रहार पाहायला मिळाला राजच्या बॅट मधून। याच्या अगोदरच मी बोलतो केन विल्यमसन सारखा हुबेहूब दिसणारा हा प्लेयर आहे। खूप वेळा आम्ही चर्चेत असतो आणि काय शॉट खेळला त्याने, अगदी सहजरित्या ऑफ साइडला ज्या पद्धतीने त्याने फटका खेळून काढला, काय सुंदर फटका त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला। यावेळेला सरळ बॅटीने फटका व्ही शेप मध्ये खेळलाय रोहन, त्याच्या पाठीमागे धावतोय दरम्यान एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, दुसरीचा प्रयत्न मात्र थांबवलाय। एकावरती शांत राहिलेत, एक धाव घेतली, एका धावीच्या मदतीने धाव संख्या 6 या आकड्यावरती येऊन पोहोचले। दर्जेदार स्पर्धा जय हनुमान चषक सन 2024 सायंकाळचं सत्र उपांत्य फेरीची पहिली मॅच। सुशांत वातावरण, मनमोहक रमणीय हे मैदान आपण पाहतोय। RSS मैदान गोठवली। या वेळेला चेंडू हवेमध्ये पाठवलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याला हुलकावणी देऊन चेंडू मात्र झालाय फरार, सीमारेषा पार। इट इज अ करारावार, अप्रतिम आलाय चौकार। रवीच्या बॅटमधून आणखीन एक सनसनीत चौकार पाहायला मिळतो। या चौकाराच्या मदतीने धावसंख्या गती घेते, धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे। सुंदर बॅटिंगचे प्रदर्शन। यावेळेला पहा काय गोलंदाजानं कमबॅक केलाय। टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र फलंदाज डान्सिंग प्लेइंग चेंडूवर पर्यंत पोहोचला होता, मात्र चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आलेला नाहीये। 1 बाउन्स चेंडू डायरेक्ट गोष्टांकी क्षेत्रामध्ये जाऊन अदळला गेला। एका धाव आली, धाव संख्या झाली 11। पहिलं षटक कंप्लीट झालंय, एक षटकाचा खेळ झालाय, आता उर्वरित दुसरं षटक राहिलंय। विनंती असेल थोडासा आपण स्पीड घ्यायचा आहे, जेवढा आपण स्पीड घेणार ना तेवढा आपला मेगा फायनल साठी वेळ राहील। विनंती असेल। गोलंदाजी मार्क वरती आता निखिल उतरला गेलाय दुसरं षटक मैदानामध्ये हाताळण्यासाठी। आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती रवी यांना आपण पाहतोय। धाव संख्या झाली 11। या वेळेला राज आहे, राज पाठवून देतोय, खेचतोय, लांब लचक, देखण्याजोगा, पाहण्याजोगा, निरखून घेण्याजोगा एक अफलातून फटका, षटकार। पहिल्या चेंडूवरती समाचार घेतलाय राज, ज्याच्या नावातच राज आहे। ये राज करेगा इसलिए तो मैं मैदान पे हूँ, जब तक मैं हूँ तब तक मैं हूँ। मैं खड़ा तो सबसे बड़ा, मैं खड़ा तो सबसे बड़ा, देखे बड़ा शॉट अशी सांगून देतोय फलंदाजी। पुन्हा एकदा शप्पल झालाय। इथे मात्र गोलंदाजाचा टप्पा थोडासा त्याने मागे ठेवलाय, परंतु दिशा राहिलेली नाहीये, झालीये दुर्दशा आणि धाव संख्या आली। आणखीन एक बोनस प्राप्त झालाय, धाव संख्या होते 18 या आकड्यावरती व्हाईट बॉलच्या माध्यमातून। निखिल गोलंदाजी मार्गावरती पुनश्च एकदा समोर, राज आक्रमक करतोय। आता आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नको, येईल तारावया म्हणून वाट कधी कोणाची पाहू नको। सा रे ग म
प पर्यंत गेला होता, पण प नंतर पकडला आणि फलंदाजाला मात्र अडकवला. फलंदाज बाद. मोठी विकेट येते राजच्या स्वरूपात. राजने आपलं संपूर्ण समर्पण दिलं होतं. चेंडूने उंची गाठली होती. प्रत्येक गोष्टीला उंची असणं गरजेचं नाहीये. जास्त उंची तिथेच तो फसला गेला. थोडासा फ्लायटेड शॉट खेळला असता तर नक्कीच डीप स्क्वेअर लेगची बाउंड्री पार करू शकली असते. जी वेळ लागताना त्या वेळा पोटी त्याने बॅट स्विंग केली होती. न्यू बॅटर मैदानामध्ये उतरला गेलाय. टीम कुंभारगाव संघाकडून स्ट्राइकिंग एंड वरती घेतोय. त्याला थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी राहिलाय. धावसंख्या 18 झाली आहे. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. डावखुरा फलंदाज. आता मात्र अडचण वाढणाऱ्या टीम महिंद संघासमोर. मात्र अडचणीतून वाटा हे नेहमी शोधत असतात टीम महिंद हा संघ. यावेळेला आडव्या पट्टीने फटका सजवलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गुड कलेक्शन राहिलंय. एकावरती समाधान मानलंय, परंतु काय घडलंय पहा. काय घडलंय की बिघडलंय. धावत सुटलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे, परंतु चला मेडिसिन मैदानामध्ये पाठवायचंय. स्पीडअप घ्यायचंय. मेडिसिन चला आयोजक, चला जरा स्पीडअप घ्यायचंय. यस, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं ना, कुठे कोणाला काय दुखापत झाले तर लगेच सर्वजण धावत सुटतात. कारण प्रत्येक जण आमच्या घरातील आहे, प्रत्येक जण माझ्या कुटुंबातील आहे, प्रत्येक जण माझ्या गावातील आहे, प्रत्येक गाव माझ्या तालुक्यातील आहे. यासाठी प्रत्येक जण, आज मात्र मैदानामध्ये एकाला दुखापत झाली आहे तर प्रत्येक जणाला कुठेतरी मनाला खोच पडले की काय अशी स्थिती. आणि किरण सरांचं लक्ष पहा. खेळाडूला दुखापत झाली आहे. किरण सरांना हृदयात दुखापत झाली आहे, कारण त्यांना माहिती आहे की सातत्यानं हे आपल्या नजरेसमोर असतात. हा आपला भाऊ आहे, याची देखील दखल त्यांनी घेतलेली आहे. चला टॉस साठी यायचंय टीम मंगलमूर्ती आणि टीम आदर्श 11 भिलारेवाडी. टॉस साठी यायचंय. चला मंगलमूर्ती टीम भिलारेवाडी, चला टॉस साठी यायचंय. साई करा जरा घाई. पंच आत्ताच्या धावा किती घ्यायचे आहेत? यस, एक सिंगल. एका सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचली आहे. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ राहिलाय. धावसंख्या 19 या आकड्यावरती पोहोचले. रंगतदार मॅच, रंगतदार ही टुर्नामेंट. प्रत्येक जण मात्र रंग रेखाटतोय. मात्र रेखाटणारे रंग कोण बेरंग करेल? काय घडतंय, काय बिघडतंय याची स्पर्धा. कोणाच्या बाबतीत चांगलं घडतंय, कोणाच्या बाबतीत बिघडतंय. यावेळेला आडव्या बॅटीने फटका. मिड विकेट रिदम द डीप मधून क्षेत्ररक्षण. वाह, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एकीचं रूपांतर दुसऱ्यात केलंय. वाटलं नव्हतं होईल, पण करून दाखवलं. घायल झाला होता. घायल चरकी सासे उसकी दहाड़ से भी ज्यादा भयानक होती है. आणि काय श्वास घेतलाय आणि काय दहाड़ ठोकले वाघानं. यावेळेस मात्र ब्लॉकर चेंडूचा चेंडू होता, परंतु काय क्षेत्ररक्षण राहिले. चेंडूच्या मागे धावतोय, परंतु दुसरीचा प्रयत्न असेल. खरंच काय सुंदररित्या दुसरी पण कंप्लीट केलेली आहे. थोडासा घायल होता, परंतु उम्मीद हरलेला नाहीये. मी अजून लढेल, मी पुन्हा उठेल, मी पुन्हा झटेल माझ्या संघासाठी. आपण पाहिलं ना, रोनाल्डो आला होता मैदानामध्ये, कॅप्टन रोनाल्डोची भूमिका घेऊन. या वेळेला पहा, देखण्याजोगा फटका आहे. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, लागतोय झटका. धावसंख्या पोहोचलीये
प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या सॉफ्टवेअर इंजिनियर सन्मान्य आदरणीय शेखरजी गुलाबराव साबळे साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचं टॉस करतोय. सेमीफायनल क्रमांक 2 या मॅचचं केलं जातं टॉस. आणि त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय संदीपजी टोळे साहेब तृतीय आणि चतुर्थ प्राइज यांच्या माध्यमातून देण्यात आल्या त्यांचे दोन्ही मान्यवर एक छान फोटोशूट या पहिले केला जाईल. थँक्यू. कॉल कोणाचा आहे? साईने सांगितलं मीच मागणार. छापा कॉल आहे आणि टॉस छापाच आहे. टॉस जिंकलास महत्वाचा निर्णय. बॅटिंग. बाकी काय बोलतो टीम सगळी रेडी? ओके डन रेडी ओके. कुठे होतास एवढा वेळ? फुल नटून बिटून सजून आलायस? इकडेच होतो. बरं दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकला महत्वाचा निर्णय. बॅटिंग 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 अनऑर्थोडॉक्स निर्णय. मंगलमूर्ती मराठवाडी टीम साईनं टॉस जिंकला कॅप्टन दे वॉन्ट टॉस इलेक्टेड टू अनऑर्थोडॉक्स निर्णय म्हणजे बॅटिंग घेतली आहे आणि कॅप्टन 22 म्हणजे आदर्श 11 बिलारीवाडी या टीमच्या कॅप्टनला सांगितलंय या आणि गोलंदाजी करा. सेमीफायनल क्रमांक 1 चालू आहे. सेमीफायनल क्रमांक 2 कडे थोड्याच वेळात जाणार. त्यानंतर होईल फायनलचा रणसंग्राम. अर्धी इनिंग झाले, अर्धी इनिंग अजून बाकी आहे. तोच आवाज तीच कहाणी, एक रंजक बरी कहाणी ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मधून. पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. यस थँक्यू सो मच सर. प्रथम फलंदाजी करत असताना कुंभारगाव संघाने 23 बनवलेत. 12 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष ठेवलंय. यावेळेला मात्र महिंद संघासमोर सरासरी रन रेटचा जर विचार केला तर 12-1-12 12-2-24 म्हणजे 12चा सरासरीने धावा बनवाव्या लागतील. नसे राऊळी नसे मंदिरी तिथे राबते श्रीहरी. श्रीहरीचा आशीर्वाद घेऊन पुनश्च एकदा मैदानामध्ये दोन्ही संघ दाखल झालेत. एक संघ बनवलेल्या धावा रोखण्यासाठी तर एक संघ रोखलेल्या धावा बनवण्यासाठी उतरला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती राज, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहतोय रविराज आणि नॉट स्ट्राइक एंड वरती विजय. चला स्पीडअप घेत आहेत. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. जो जीता वही सिकंदर. या वेळेला पहिला चेंडू लोवर फुल टॉसचा केलाय वापर. ताकदीचा वापर. शॉट प्रॉपर. बल्ला घुमा मैदान झुमा. गेंद तारामंडल में सीधा 6 रन. वेलकम सुस्वागतम. मनापासून अधिक स्वागत करेल जे हनुमान चषक 2024 साठी उपस्थित राहिलेले बेस्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन साठी ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम बॅट ज्यांच्या माध्यमातून बॅट स्पॉन्सर करण्यात आली आहे. तारळेकर टूल्स अँड ट्रॅव्हल्स हे सर्व ओनर सन्माननीय आदरणीय प्रकाशजी तारळेकर साहेब आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे जय हनुमान चषक 2024 2024 या भव्य दिव्य सोहळ्यासाठी. वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. जाऊयात पुनश्च एकदा मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय रविराज. मात्र राज वरती होतोय विराज. राजच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. षटकाराच्या मदतीने एक चेंडू झालाय. 6 धावा झाली आहेत. स्लोवर वन बॅकफुट वरती जाऊन बॅकफुट पॉवर पंच खेळण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती मात्र बनवलेली जागा ज्या जागी क्षेत्ररक्षक उभा आहे त्याच्या झोळीमध्ये चेंडू फेकून दिलाय आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू मात्र हातात केलाय लॉक. फलंदाज होतोय ब्लॉक. फलंदाज बाद. अप्रतिम गोलंदाजीचं मादक सौंदर्य दर्शवत असताना राज पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकाराला त्याच्यानंतर विकेट घेतले. चांगला कमबॅक. थोडंसं स्पीडअप घ्यायचंय. स्पीडअप घेणं आता खूप गरजेचं आहे. वीर तुम बडे चलो वीर तुम बडे चलो. सामने पहाड़ हो सिंह की दहाड़ हो. तुम निडर डरो नहीं तुम निडर डटो वही. प्रत्येक जण निडर नाहीये. प्रत्येक जण मैदानामध्ये थांबतोय. मैदानामध्ये लढतोय. कारण आज जो लढेल तो इतिहास घडवेल. काय घडेल? पहिली सेमीफायनल उपांत्य फेरी. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती धावसंख्या 6 वरती 1 विकेट माघारी परतले.
शशीर न्यू बॅटर मैदानामध्ये उतरलाय. शशीरचा आजचा दिवस चांगला आहे. शशीरने सकाळच्या सत्रामध्ये चांगली फटकेबाजी केली आहे. पहा यावेळेला गोलंदाजाकडून होते चुकी आणि वाढते कुंभारगाव संघाची डोकेदुखी, कारण धावा कमी आहेत. आता मात्र आणखीन एक धाव आली. धावसंख्या झाली आहे 7. कोणाला राहील विजयाच्या दिशेने, वाट कोणाची असेल? लोवर फुल टॉस, लोवर वंचित झालाय शिकार. शशीर मात्र चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाज चाणाक्षणी आखतोय, विचारपूर्वक गोलंदाजी करतोय. लोवर फुल टॉस होता त्याचा समाचार घेताना फलंदाज कुठेतरी फसला गेला आणि एक धाव मात्र. आमंत्रण जरूर दिलं होतं, मात्र आमंत्रणाला फलंदाजाला जाता आला नाहीये. चेंडू मात्र एक धाव आली आहे. एवढा भन्नाट वेग, ब्लॉकल होल, यॉर्कर लॉन्च झाले डायरेक्ट पायामध्ये. एक सिंगल घेतले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण राहतंय टीम आदर्श 11 भिलारेवाडी या संघाकडून. या संघाचा जर विचार केला, टीम आदर्श 11 या संघाचा, तर सातत्यानं वारंवार चांगलं क्षेत्ररक्षण, आपल्यातील असलेल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन सर्वजण करतायत. यावेळेला फटका चांगला सजवायचा प्रयत्न होता, मात्र आतली कडा घेतली चेंडूची आणि चेंडू मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव आली. एकाच्या मदतीने धाव संख्या झाली 10. आपण पाहिलं आदर्श 11चं क्षेत्ररक्षण दर्जेदार होतं, त्याचप्रमाणे कुंभारगाव 11 या संघाचं सुद्धा क्षेत्ररक्षण दर्जेदार राहिलंय आताच्या मॅच मध्ये. ज्यावेळेला आडव्या बॅटीने शशीरच्या बॅटमधून फटका मिड विकेटच्या दिशेला, शॉर्ट रिदन मध्ये चेंडू चांगल्या रीतीने अडवलाय आणि मात्र एक धावेवरती समाधान मानावं लागतंय. नाखुश असेल फलंदाज शशीर, मात्र या फटक्या संदर्भात धावसंख्या झाली 11. आता मात्र चेंडू राहिले 6 आणि धावा बनवायचे 13. 6 13 6 13 13 6. एकामध्ये करायचे होते 12 परंतु आले 13. 7 13 मेरा. ही मॅच किसके साथ रहेगा. चला थोडस स्पीडअप घ्यायचंय. शशीर आता स्ट्राइक एंड वरती पाहतोय, तर गोलंदाजी मार्ग वरती विशाल. कुंभारगाव संघाकडून कालचा दिवस अक्षरशः हलवला. कालच्या दिवसामध्ये अक्षरशः फलंदाजांना चितपट केलं. कालच्या दिवसामध्ये फलंदाजांना अक्षरशः थांबवलं होतं, परंतु काल घडलं. आज त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. जर मॅच जिंकायची असेल, तर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल, जर आणि तरचा पलीकडचा खेळ म्हणजे क्रिकेट. आता काय घडतंय यावेळी पहा, पहिला चेंडू भन्नाट वेगावरती झाला होता स्वार. आता करतोय विचार, दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण राहतंय टीम कुंभारगाव 11 कुंभारगाव या संघाचं. सातत्यानं अभूतपूर्व क्षेत्ररक्षण राहिलंय यांचं. क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे, क्षेत्ररक्षण मजबूत असणं गरजेचं आहे. जेवढी भिंत मजबूत तेवढी रोखण्याच वाट माझी वादळे होतील आतुर. जरी डोळ्यांत गेली धूळ तरी थांबण्यात उसंत नाही, हे क्षेत्ररक्षण राहिले. यावेळेला पहा पुनश्च एकदा अचूक टप्प्याचा भेदक मारा. यावेळेला टॉपेज बॅटीची वरची कडा बॅकवर्ड रिजन मध्ये पुन्हा एकदा घोषंगी क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. धावसंख्या झाली 13. आदर्श 11 बिलारेवाडी टीम लगेच तयार राहा. आदर्श 11 बिलारेवाडी टीम लगेच तयार राहा. मॅच झाली की लगेच तुम्हाला मैदानामध्ये जायचंय. आदर्श 11 3 चेंडू 11 धावा. चेंडू हवेमध्ये उडवला. जो जीता वही सिकंदर, जो मैदान में टिका वही बाजीगर. इथे मात्र बाजीगर राहतोय फलंदाज. बाजी कोण मारणार? आता मात्र मॅच मध्ये आणखीन रंग आलाय. धावसंख्या झालीये 2 चेंडू मध्ये राहिलेत 5 धावा. धावसंख्या संघाची झालीये 19 धावसंख्या झालीये. आता मात्र 2 चेंडू 5 धावा, 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू 5 धावा 1 षटकार. काय घडेल काय बिघडेल चित्र विचित्र करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजून केला जातोय. दोन्ही बाजूने धरपकड होते. वाह, काय चेंडू फेकी केलाय भन्नाट वेगामध्ये. आता मात्र बॅटीची वरची कडा घेतले. 1 चेंडू 4 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे प्रत्येक जण बोलतोय. 1 चेंडू 4 धावा, 4 धावा 1 चेंडू. मॅच कुठे होती, मॅच कुठे आली पहा. 5 मध्ये 11 होत्या, 1 मध्ये 4 राहिलेत.
सातत्यानं मॅच मध्ये बदल घडतोय, समीकरण बदलतंय, समीकरण फोडतंय, समीकरण आता मात्र एका चेंडूवरती येऊन ठेपलंय आणि इथे मात्र जो जीता वही सिकंदर, इथे मात्र सिकंदर राहतोय गोलंदाज विशाल, एकत्रित आले, शब्बासकीची थाप दिली गेली आहे. चला या आदर्श 11 लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. बॅट्समन या बॅट्समन लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. आदर्श 11 दुसऱ्या साइडून दाखल झाले, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. मॅचला लगेचच सुरुवात करूयात. तत्पूर्वी सन्मान आपण करणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण बक्षीस समारंभाला देणार आहोत, सेमीफायनल 1, 2 आणि फायनलचा. तोपर्यंत मंगलमूर्ती मराठवाडी आपले दोन्ही बॅट